तर पुणे गर्भवती महिला मृत्यू प्रकरण आणि या प्रकरणी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयानं वैद्यकीय कायद्याचं उल्लंघन केलंय का, यावर पुणे पोलिसांनी ससूनच्या अधिष्ठातांना आता पत्र लिहून स्पष्टीकरण मागितलंय। वैद्यकीय निष्काळजीपणा आढळल्यास पुणे पोलीस गुन्हा दाखल करणार आहेत। गर्भवती महिला 5.5 तास तिला बसवून ठेवण्यात आल्याची बाब समोर आलेली होती आणि या सगळ्या प्रकरणी आता ईश्वरी भिसे मृत्यू प्रकरणाच्या चौकशीनंतर पुणे पोलिसांचं ससून रुग्णालयाला सुद्धा स्पष्टीकरणाकरता पत्र पाठवण्यात आलेलं आहे। ससूनच्या अधिष्ठातांना हे पत्र लिहून या संदर्भात स्पष्टीकरण मागवलेलं आहे। रुग्णालयानं दीनानाथ मंगेशकर रुग्णालयानं वैद्यकीय कायद्याचं उल्लंघन केलंय का, यावर आता हे स्पष्टीकरण आहे। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांच्याकडून। अमोल, दोन महत्त्वाचे मुद्दे आहेत। एक तर या सगळ्या प्रकरणी पुण्यातल्या या घटनेप्रकरणी आता दोन महत्त्वाचे अहवाल समोर येणार आहेत आज, असं म्हटलं जात आहे। एक धर्मादाय आयुक्तांचा अहवाल आणि दुसरा सगळ्यात महत्त्वाचा, याचा उल्लेख काल रुपाली चाकणकर यांनी देखील पत्रकार परिषदेत केला, माता मृत्यू गुन्हे अन्वेषण विभागाचा अहवाल। हे दोन महत्त्वाचे अहवाल आज या सगळ्या प्रकरणी समोर येण्याची शक्यता दाट आहे आणि त्यालाच अनुषंगून आता मात्र ससून रुग्णालयाला सुद्धा स्पष्टीकरणाकरता पुणे पोलिसांनी अधिष्ठातांना, ससूनच्या अधिष्ठातांना पत्र लिहिलेलं आहे। नेमका काय सगळा प्रकार आहे, काय अपडेट पोहोचतायत? सुरुवातीला आपण हे सांगूया की माता मृत्यू गुन्हे अन्वेषण विभागाचा जो अहवाल असणार आहे तो आज येण्याची शक्यता कमी आहे। दुसरीकडे धर्मादाय आयुक्तांचा सुद्धा जो अहवाल आहे तो आज रात्री उशिरा किंवा उद्यापर्यंत तो दिला जाऊ शकतो। साधारण उद्याच हे सगळे दोन्ही अहवाल आपल्याला पाहायला मिळतील। नेमकं त्यामध्ये काय म्हटलेलं आहे, कोणता निष्कर्ष या संपूर्ण घटनेमध्ये काढण्यात आलेला आहे हे पाहणं महत्त्वाचं असेल। काल राज्याच्या उपसंचालकांनी जी समिती गठीत केलेली होती त्याचा अहवाल समोर आलेला होता, ज्यामध्ये दीनानाथ रुग्णालयावर ठपका सुद्धा ठेवण्यात आलेला होता। आता धर्मादाय आयुक्तांचा अहवाल आणि माता मृत्यू अन्वेषण विभागाचा जो अहवाल आहे तो पाहणं महत्त्वाचं असणार आहे की नेमकं याच्यामध्ये नेमकी चूक कुणाची झालेली आहे। गर्भवती महिलेला तात्काळ तिथं उपचारासाठी दाखल का करून घेतलं नाही, असा महत्त्वाचा मुद्दा आहे। आणि जी 10 लाख रुपयांची अनामत रक्कम त्यामध्ये मागण्यात आलेली होती ती नेमकी कशाच्या आधारावर मागण्यात आलेली होती याचा सुद्धा मुद्दा आहे, तो या अहवालामध्ये नमूद केला जाऊ शकतो। त्याबाबत नेमकी काय माहिती समोर येते हे पाहणं महत्त्वाचं आहे। पण दुसरीकडे जिल्हा बोर्ड जे कार्यालय आहे जे ससूनच्या अंतर्गत येतं तिथं सुद्धा अलंकार पोलिसांनी आता एक पत्र आहे ते लिहिलेलं आहे। ससून रुग्णालय याबाबतचं पत्र आहे। नेमकं या दीनानाथ रुग्णालयाकडून मेडिकल ॲक्टचं उल्लंघन झालं आहे का याचं स्पष्टीकरण, म्हणजे याची जी मागणी आहे ती या पत्राद्वारे करण्यात आलेली आहे। कारण काही दिवसांपूर्वी ही घटना घडल्यानंतर 2 दिवसानंतर भिसे कुटुंबियांकडून अलंकार पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देण्यात आलेली होती की दीनानाथ रुग्णालयावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, यासाठी ही तक्रार देण्यात आलेली होती। आणि त्यानंतर अलंकार पोलिसांनी भिसे कुटुंबीय आणि दीनानाथ रुग्णालयामध्ये जाऊन नर्स, डॉक्टर आणि संबंधित विभागाचे जे काही कर्मचारी आहेत यांचा जबाब नोंदवला होता। या दोन्ही बाजूचा जबाब नोंदवल्यानंतर आता ससून मध्ये हे सगळं प्रकरण आहे ते गेलेलं आहे। यामध्ये खरंच कायद्याचं उल्लंघन दीनानाथ रुग्णालयाकडून झालं आहे का नाही याबाबतचं स्पष्टीकरण आहे ते पोलिसांनी मागितलेलं आहे आणि त्या मिळाल्यानंतर अलंकार पोलिसांकडून पुढची कार्यवाही आहे ती केली जाणार आहे। खरंच दीनानाथ रुग्णालयाची यामध्ये चूक झालेली आहे का, जर झाले असेल तर मग त्यांच्यावरती गुन्हा सुद्धा दाखल होऊ शकतो। मात्र आता हे सर्वस्वी ससून रुग्णालयाचे जे अधीक्षक आहेत यांच्या हातामध्ये आहे। त्यांनी कशा पद्धतीचे यामध्ये पत्रामध्ये ते नमूद करतात की मेडिकल ॲक्टचं उल्लंघन झालं आहे का नाही याबाबतची तपासणी केल्यानंतरच पोलीस आहे ती पुढची कार्यवाही करतील। पण दोन महत्त्वाचे मुद्दे आहेत। धर्मादाय आयुक्तांचा जो अहवाल आज येणार होता तो आज येण्याची शक्यता सुद्धा कमी आहे। दुसरीकडे आता ससून रुग्णालय या पोलिसांच्या पत्राला कशा पद्धतीने उत्तर देतं किंवा स्पष्टीकरण देतं हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे। अमोल, तुम्ही असेच आमच्या सोबत जोडले राहा। पुढची सुद्धा महत्त्वाची बातमी आहे या संदर्भातली, ज्यावर तुमच्याकडून अधिक जाणून घ्यायचंय। सगळ्या खासगी रुग्णालयांना आता पुणे पालिकेनं नोटीस पाठवलेली आहे। रुग्णांवरील तातडीच्या उपचारासंदर्भात पालिकेनं ही नोटीस पाठवली आहे। रुग्णावर पहिल्यांदा उपचार करण्यास प्राधान्य द्या असं या नोटीसमध्ये अधोरेखित करण्यात आलेलं आहे। अमोल, अतिशय महत्त्वाचं असं पाऊल पुणे पालिकेनं आता या सगळ्या संदर्भात उचलल्याचं दिसतंय।
नक्कीच पुणे शहरातील जे काही खाजगी रुग्णालय आहेत या सगळ्या रुग्णालयांना ही नोटीस महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या प्रमुख असलेल्या नीना बोराडे यांच्याकडून पाठवण्यात आलेले आहे आणि यामध्ये रुग्णांना प्राथमिक उपचार देण्यास प्राधान्य द्यावं असं सुद्धा यामध्ये म्हटलेलं आहे। गुरुवारपासून पुणे महानगरपालिकेच्या अंतर्गत येणारी ही सगळी खाजगी रुग्णालय आहेत यामध्ये जाऊन इन्स्पेक्शन सुद्धा केलं जाणार आहे, म्हणजे महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून पडताळणी सुद्धा केली जाणार आहे आणि जे रुग्णालय यामध्ये दोषी असतील किंवा रुग्णांना सहकार्य करत नसतील किंवा अनामत पैशांची मागणी करत असतील त्या रुग्णालयावरती सुद्धा कायदेशीर म्हणजे मुंबई मेडिकल ॲक्टनुसार कारवाई केली जाईल असं सुद्धा म्हणण्यात आलेलं आहे। आणि त्यामुळे दीनानाथ रुग्णालयामध्ये ईश्वरी भिसे यांना जे तात्काळ दाखल करून घेतलं नाही आणि त्यानंतर त्यांना जो पुढे त्रास झाला आणि नंतर त्यांचा मृत्यू झाला, या सगळ्या घटनेनंतर आता पुणे महानगरपालिकेने एक मोठं पाऊल उचललेलं आहे, ज्यामध्ये पुणे शहरातील सर्व खाजगी रुग्णालयांना ही नोटीस आहे ती सुद्धा पाठवण्यात आलेली आहे आणि गुरुवारपासून याची अंमलबजावणी होतीये का नाही हे सुद्धा महानगरपालिकेकडून तपासलं जाणार आहे। अगदी अगदी अमोल, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणास या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।